या महासर्वे मधला सगळ्यात मोठा प्रश्न. संदीप, अत्यंत महत्वाचा असा हा शेवटचा प्रश्न आपला या संपूर्ण महा एआय सर्व्हे मधला. आज निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार येणार अशा पद्धतीचा आपला हा प्रश्न आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि इतर अशा पद्धतीचे पर्याय दिलेले गेलेले होते. काय संदर्भातली या आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचते? आपण बघतोय महा एआय सर्व्हे मधला शेवटचा आणि सगळ्यात मोठा प्रश्न आपण बघतोय. आज निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात कुठल्या आघाडीचं सरकार येईल? महायुती 47% लोकांचं मत आहे, महाविकास आघाडी 39%, तर इतर 14 लोकांचं मत आहे. महायुती आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते, मात्र आकड्यांचा जो टक्केवारीचा जो फरक आहे तो आपल्याला फक्त 8% दिसतोय आणि त्यामुळे फारसा फरक नाहीये, पण महायुती बाजी मारताना आपल्याला पाहायला मिळते. भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आपल्या सोबत आहेत. पाठकजी, बघा, लोकसभेमध्ये वस्तुस्थिती काय होती? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 2,48,00,000 मतं मिळाले होते आणि महायुतीला 2,46,00,000, म्हणजे 0.3%चा फरक होता. आता हा जो सर्वे दाखवतोय हा जवळजवळ 8%चा फरक दाखवत आहे. तर 5-10% कमी जास्त जरी झालं तरी मला पूर्ण विश्वास आहे की तुमचं आणि तुमच्याकडे ट्रॅक रेकॉर्ड आहे. तुमचा हा जो एआय बेस्ड लोकसभेमधला सर्वे होता जो आम्हाला तेव्हा खरा नव्हता वाटला, पण तो खरा ठरला. त्यामुळे ही वस्तुस्थिती त्याच्यातनं रिफ्लेक्ट होते. त्यामुळे सरकार हे महायुतीच असेल. याच्यामध्ये तुम्ही जे पर्सेंटेज दिला ते देखील बरोबर आहे आणि याच्यातल्या अनेक गोष्टी, जसं अजितदादांची जी फेरी चालू आहे त्याचं देखील काउंटिंग व्हायचं आहे याच्यामध्ये. नंतर मग आज उद्यापर्यंत पूर्ण हप्ते गेलेले असतील महिलांना, ते आहेत. शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीचा पहिला हप्ता जो आहे तो याच्यात जाणार आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे सरकार हे महायुतीचं जाणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. अगदी वाघमारेजी, बघा, तुम्ही तुमचा सर्वे सांगतोय की ज्या पद्धतीने जर तुम्ही बघाल तर 45% लोक म्हणतायत आणि 14% लोक असं म्हणतायत की माहित नाही. तर 14%ला तुम्ही जर 50-50% घेतलं तर महायुती 55%च्या पुढे जाते आणि महाविकास आघाडी जी आहे ती जवळजवळ 46%पर्यंत जाते. म्हणजे 9%चा फरक हा खूप मोठा आहे. त्याच्यामुळे या सर्वेच्या हिशोबाने महायुतीचं सरकार या विधानसभेमध्ये सत्तेवर येत आहे हे अगदी स्पष्ट आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीला जे बुडबुडे आले होते लोकसभेमध्ये ते कुठेतरी फुटलेले आहेत आणि ती सूज आता कमी झालेली आहे. फेक नरेटिव्ह यांना नवीन नवीन शोधावे लागतील, पण महाराष्ट्रातली जनता अगदी सुज्ञ आहे. त्यांच्या लक्षात यांचा डाव आलेला आहे. मुस्लिम जनतेच्या लक्षात पण यांचा डाव आलेला आहे आणि त्यामुळे दलित, मुस्लिम आणि इतरही सगळे लोक हे महायुती बरोबर राहणार आहेत, कारण यांचं फेक नरेटिव्ह संपलेलं आहे. यांचा गेम इट्स फिनिश. महायुती विल बी विनर. हेमलता पाटीलजी, ते अबकी बार 400 पार त्याच्यासारखं चित्र होणार आहे आणि अजून थोडं काळ थांबा, अजून तर 1 महिना बाकी आहे. त्यामुळं हे जे सगळं आता हवेमध्ये उडणं चाललेलं आहे ते अजून 1 महिन्यानंतर कसं जमिनीवर यावं लागतं आणि कशा पद्धतीने सोशल मीडियाचं सगळं संपल्यानंतर मध्ये बोलू नका, शांत बसा, शांत बसा. तुमच्यासारख्या इकडून तिकडे उड्या मारण्याची सवय असणाऱ्या लोकांनी जास्त बोलू नये. त्यामुळं सर्वे बद्दल आम्ही बोलतोय ताई, सर्वे बद्दल बोला ना. होतं ते आपल्याला पाहायला मिळेल. सर्वे बद्दल बोला. काय बोलूच शकत नाही जास्त. काँग्रेस संपली, काय नाही. संजना घाडी सुद्धा आपल्या सोबत आहेत. संजनाजी, आपण बघतोय की महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये फारसा 8%चा फरक आहे. महायुती पुढे दिसते, मात्र फरक जो आहे तो 8%चा आहे. कसं बघता या शेवटच्या प्रश्नाकडे? हे बघा, आता हेमलता ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे अबकी बार 400 पार करत जो बुडबुडा नव्हता, मोठा फुगा केला होता भाजपने, तो 240 वर जनतेने रोखला. जनतेच्या मनातली चीड ही कायम आहे. राजू वाघमारेंनी काँग्रेसमधून शिंदे गटात उडी मारली म्हणून जनता काही एवढी मूर्ख नाहीये आणि काँग्रेसचं प्रेम आता दाखवता येते इथे. काँग्रेसचं कसं काय, काँग्रेसची काळजी आपण करू नये. महाविकास आघाडीचे सर्व नेते इथे सक्षम आहेत आणि हा जो आपला सर्वे आपण सांगताय 8%चा फरक, किंवा मला असं वाटतंय की लोकसभेमध्येही देखील अशा पद्धतीचे प्रचंड मोठे सर्वे झालेले होते. 400 पार आपण त्यांना 340 पर्यंत नेऊन सोडलं होतं त्या सर्वेमध्ये, पण जनतेने 240 मध्ये त्यांना रोखलं. महाराष्ट्रामध्ये तर भाजपला
त्यांची जागा त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलेली आहे. त्यामुळे या सगळ्या नॅरेटिव्ह पेक्षा ग्रासरूटवर काम करणारी आम्ही शिवसैनिक आहोत आणि मंडळी आहोत. नक्कीच महाविकास आघाडी म्हणून एकसंघपणे राहून हा जो मिंदे अजित पवार जी असतील, भाजपा असेल, यांनी जो महाराष्ट्रावरती ज्या पद्धतीने विविध बाजूने आक्रमण करण्याचा कट घातलेला आहे, लाडकी बहीण योजनेच्या मागे लाडका कंत्राटदार, लाडका दोस्त, लाडका मित्र या योजना या महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या जनतेचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. इलेक्शनच्या तोंडावर वेगवेगळी प्रलोभनं फेकली जात आहेत. या सगळ्याचा समाचार शांतपणे महाराष्ट्राची जनता घेतलेला आपल्याला विधानसभेमध्ये दिसेल आणि महाविकास आघाडी त्या ठिकाणी समीरन सरांच्याकडे मी जाणार आहे. समीरन सर, आपण बघितलं की फरक फारसा नाहीये. 47 आणि 39चा हा सगळा आकडा आलेला आहे. महायुतीचे नेते आनंद साजरा करताना दिसत आहेत. मात्र सर्वे आहे, पहिल्यांदा जिनियानं सुद्धा सांगितलं की थोडाफार इकडं तिकडं हा सर्वे होऊ शकतो, 5-10% फरक पडू शकतो आणि त्यामुळे ही जी तफावत आहे ती फार मोठी नाही. कसं बघताय याच्याकडे? मी मगाशी अगदी सुरुवातीलाच चर्चेचा टोन सेट होताना जे ओपनिंग रिमार्क्स मारले त्यात जे म्हटलं होतं ते पुन्हा उद्धृत करतो. आता राजू वाघमारेंनीच माझं विधान वेगळ्या पद्धतीने सांगितलं की हे इतर जे 14 आहेत त्यातले 7-7 जर डिवाइड केले तर युती 54% जाते आणि महाविकास आघाडी 46% जाते. हे दिसायला जरी फार मोठे आकडे दिसत असले, 8% फरक दिसत असला तरी लोकसभेला हा फरक हा 1% सुद्धा नव्हता. 42 आणि 43% असं मतदान युतीला आणि महाविकास आघाडीला पडलेलं होतं. हे लक्षात घेता मला सगळं ओव्हरऑल चित्र असं दिसतंय की महाराष्ट्रात फ्रॅक्चर्ड मॅन्डेट येणार. मी हंग असेंब्ली शब्द वापरत नाहीये, पण फ्रॅक्चर्ड मॅन्डेट येणार आणि उरलेले 49 ते 50 जे काही अपक्ष, छोटे पक्ष किंवा बंडखोर असणार त्यांच्यावर या महाराष्ट्रात सरकार त्यांना कोण कॅप्चर करतं किंवा त्यांना कोण बांधून ठेवतं, ते कोणी उभे केले आहेत, ते कोणाच्या बाजूला जात आहेत, याच्यावर महाराष्ट्रातलं सरकार ठरणार. 180चा आकडा राजू वाघमारेंनी सांगितला. खरी परिस्थिती उलटी आहे. लोकसभेचं जर आपण मॅन्डेट काढलं तर खरं म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी 9, 13 आणि 8 अशा ज्या 30 सीट्स लोकसभेच्या आहेत त्याच्यात जर 6-6 सीट्स प्रत्येक विधानसभेच्या धरल्या तर 180 सीट्स काँग्रेस आणि या सगळ्या महाविकास आघाडीच्या होतात. तर त्याच्यामुळे त्या गणिताची आपण लोकसभेच्या गणिताची विधानसभेची तुलना नको करूया. पण आता महाविकास आघाडीचा धसका सुद्धा महायुतीने घेतलेला आहे म्हणून सगळ्या योजनांची प्रचंड बरसात चालू आहे असं सर्वसामान्य माणसाला वाटतं. माझं व्यक्तिगत मत असं आहे की हे फ्रॅक्चर्ड मॅन्डेट असल्यामुळे दोन्ही आघाड्यांना आणि युतीला सर्वसाधारणपणे जवळपास मतं पडतील. पण 50 ते 52 अपक्ष असतील ते किंग मेकर किंवा सरकार कोणाचं हे ठरवतील. त्यांना कोण खेचून घेतो त्याच्यावर सरकार बनवण्याची मदार अवलंबून राहील. अगदी चोरमारे सर, कुठेतरी आता समीरन सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की अपक्ष आणि जे इतर पक्ष असतील, छोटे पक्ष असतील, त्यांच्यावर कुठेतरी त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल असं वाटतंय? खरं आहे, माझंही सुरुवातीपासून हेच मत आहे की त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते. 40 ते 50 अपक्ष आणि इतर पक्षांचे लोक निवडून म्हणजे 1995 सारखी परिस्थिती येऊ शकते. 40 ते 50 अशा मला हे अशासाठी वाटतं की 6 प्रमुख पक्ष आहेत आणि एका पक्षानं उमेदवार जाहीर केल्यानंतर या प्रत्येक पक्षातला एक बंडखोर असू शकतो आणि या बंडखोरामध्ये 40 ते 50 अपक्ष निवडून येऊ शकतात. दुसरं, मला या सर्वेच्या शेवटच्या निष्कर्षासंदर्भात मी 1 मिनिटात माझं म्हणणं मांडतो. म्हणजे हा जो सर्वेचा निष्कर्ष आहे या सर्वेच्या निष्कर्षामुळे जर महायुतीसाठी लोकसभा निवडणुकीतल्या निकालामुळे जे नैराश्य आलं असेल ते नैराश्य झटकून विधानसभेला नव्या उमेदीनं सामोरं जाण्यासाठी एक बळ देणारा हा सर्वे आहे. त्याच पद्धतीनं महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणुकीतल्या यशामुळे आलेला फाजील आत्मविश्वास टाकून लोकांना नव्या सामोरं जाण्यासाठी कामाला लागण्यासाठीचा संदेश या सर्वेने दिलाय. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, लोकसभा निवडणुकीत सर्व मध्यवर्ती प्रसारमाध्यमांच्यातून आणि सोशल मीडियातून दाखवलं जाणारं चित्र वेगळं होतं आणि प्रत्यक्ष जमिनीवरचं चित्र वेगळं होतं. पुन्हा सांगायचं तर सोशल मीडियाच्या प्रभावाखालचे जे जनमानस आहे ते साधारण 35% जनमानस आहे. म्हणजे हे 35% चित्र असं म्हणता येईल. याच्या पलीकडचा जो 65% मतदार आहे तो या सोशल मीडियाच्या प्रभावाखाली येत नाही. तो 65% मतदार या सर्वेत सहभागी झालेला नाही. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी सत्ता आली, राजीव वाघमारेंनी पेढे जरा थांबावे. मला आठवते 2014च्या 19च्या निवडणुकीला मतमोजणीच्या आदल्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात तिथं लाडू बांधण्याचं काम चाललं होतं आणि उद्या इथं सकाळी लाडू म्हणजे 12 वाजता लाडू वाटायचे हे चाललं होतं. आणि काय चित्र झालं, भारतीय जनता 105ला आला आणि ते सगळे लाडू त्यांना काय केलं मला माहित नाही. पाठक साहेबांना माहिती असेल त्या लाडवांचं पुढे काय झालं. तर मला वाटतं तरुण राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, प्रवक्त्यांनी निवडणुकीला
निवडणुकीलाही खूप वेळ आहे आणि हा सर्वेही एका मर्यादित सेक्टर पुरता आहे. त्यामुळं मला वाटतं थोडं आपण अंदाज घेत पुढे जावं लागेल. अगदी वाघमारेजींना काहीतरी बोलायचं होतं. नाही, मला 2 मुद्द्यांबद्दल बोलायचं आहे की सविरन सर म्हणाले की जवळजवळ 50 एक अपक्ष किंवा छोटे पक्ष तयार होतील किंवा ते लोक निवडून येतील. तर लोकसभेमध्ये जरी आमच्या उमेदवारांमध्ये प्रॉब्लेम होता, आम्ही उमेदवार लेट निवडले, काही उमेदवार आमचे उशिरा निवडले गेले, तरी तुम्ही एक बघाल की महायुतीमध्ये अजिबात कोणत्याही परिस्थितीत बंडखोरी झाली नाही. त्याच्यामुळे याही विधानसभेला महायुतीमध्ये बंडखोरी होणार नाही, त्याची काळजी आम्ही घेऊ. त्याच्यामुळे जास्त अपक्ष निवडून येण्याचा काही प्रश्न येत नाही. हा पहिला त्यामुळे मुद्दा. आता घोडा मैदान काही लांब नाही आहे. झेनियानं संपूर्ण राज्यभरामध्ये तब्बल 22 लाख लोकांपर्यंत 22 लाख लोकांच्या सोशल मीडिया अकाउंटचा अभ्यास करून हा सर्व्हे काढलेला होता. आणि यामध्ये आपण बघितलं तर आज निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार येणार, एकूण 24 प्रश्नांचा अभ्यास आपण केलेला आहे. मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती मिळणार, आज सरकार आलं तर कुणाचं सरकार येऊ शकतं, या सगळ्यामध्ये महायुतीचं सरकार, महायुतीला 47% तर महाविकास आघाडीला 39% आपल्याला पाहायला मिळतात. आणि यामुळे थोडासा फरक इकडे तिकडे होऊ शकतो. त्यामुळे जो समतोल आहे हा सर्व्हेमधून पाहायला मिळतोय, कारण महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही समसमान संधी असल्याचं या सर्व्हेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय.